हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सगळे कसे आहात? मजेत आहात? तर मजेत असलं पाहिजे. तर चला, आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, जसं की पहिलं मी व्हायरल ब्लाऊज कटिंग केलता, म्हणजे कटिंग सांगितलेलं, म्हणजे व्हायरल ब्लाऊज म्हणजे पुढच्या साईडने बघा आपण प्रिन्स आणि इथून आपण दोन्ही साईडने दोन नॉट लावून पाठीमागे बांधण्यासाठी आपण तो व्हायरल ब्लाऊज मी कटिंग दाखवलेलं त्याचं. तर त्याचा पुढचा पार्ट घेऊन आला, म्हणजे त्याचं स्टिच वगैरे कसं करायचं. पहिल्याचं मी पार्ट मी तुम्हाला एकदम सोपं कटिंग सांगितलं, म्हणजे व्हायरल ब्लाऊज आहे त्याचं मेजरमेंट किती घ्यायचं वगैरे कसं सगळं डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं, म्हणजे कटिंग कसं करायचं वगैरे स्टेप बाय स्टेप सांगितलं. तर त्याचा पुढचा पार्ट म्हणलं चला स्टिच वगैरे कसं काय सांगा, स्टेप बाय स्टेप स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार. ते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण बघा, एकदम सोपं छान आहे. इथं कॅनव्हास वगैरे कसा वापरायचा सगळं डिटेल माहिती सांगणार आहे. जरी सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिलं त्याचं कटिंग बघायचं असेल ना, तर माझ्या फॅशन आयडिया बाय पी युट्यूब चॅनलवर जाऊन बघा. तुम्हाला एकदम सोपं कटिंग आहे स्टिचिंग. आणि जरी अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करणं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. तर जरा पुढचा पार्ट घेऊन मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप स्टिच वगैरे कसं करायचं. पुढच्या साईडला प्रिन्स आहे, बॅक पार्टला आपण हुक करणार आहोत, तर तुम्हाला सांगणार मी काय कसं करायचं. तर चला दाखवते मी स्टिच वगैरे कसं करायचं स्टेप बाय स्टेप. फक्त व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, सगळ्यात अगोदर आपण हे घेतलेलं आहे कॅनव्हास. हे कॅनव्हास घेतलेलं आहे. हे जसं सांगितलं तसं हे बघा अस्तर घेतलेलं आहे. अस्तर आपण रॅप केलेलं आहे, गळा वगैरे कटिंग केलेलं नाही. ते पुढे तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. आणि हे बघा ब्लाऊज घेतलेला आहे. आपण हे बाजूला ठेवून देऊया. पहिल्यांदा अगोदर आपण नॉट काढून घेऊया. आपल्याला नॉट काढायला लागणार आहे. तर बघा इथं मी साडीतला असं कॉम्बिनेशन आहे, मग साडीतला असं मी कपडा घेतलेला आहे, किंवा तुम्ही ब्लाऊजचा वगैरे घेतला तर चालेल. आपल्याला इथं नॉट काढायला लागणार आहे, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढे ते मेजरमेंटनुसार. तर का हे बघा सरळ उलटी बाजू बघून घ्यायची आणि आपण आता नॉट करायला घेऊया. हे बघा ही सुलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. हो का, बाजू का अशी अजून एक घडी टाकून घ्यायची, सरळ बाजूला घडी टाकायची आणि नॉट काढायला घेणार. तर नॉट बरोबर आपण जो एका साईडचा दाब आहे ना, दाबाचा पाय आहे ना, बरोबर तेवढ्याच लेवलमध्ये आपण नॉट काढून घेणार आहोत. बरोबर एक साईडला एक पाय ठेवायचा, बरोबर तेवढ्याच बरोबर. तर तुम्हाला जाड बारीक पाहिजे तेवढी काढली तरी चालेल. हा एका पायाचा दाब आहे, बरोबर त्याच्यावर असं ठेवलेलं आहे. मग स्ट्रेट बरोबर तसं आपण काढून घेणार आहोत नॉट. तुम्हाला जेवढी बारीक मध्ये पाहिजे तेवढी काढली तरी चालेल, किंवा तुम्ही ते रेडीमेड नॉट पण वापरू शकता. जरी तुम्हाला अशी नॉट नको असेल ना, तर तुम्ही रेडीमेड गोल्डन लटकनची किंवा मॅचिंग असेल तरी नॉट वापरली तरी चालेल. बरोबर एक सलग शिलाई करून घ्यायची, म्हणजे नॉट बरोबर आपली एकसारखी आली पाहिजे, कमी जास्त होऊ नये. आता बघा नॉट काढताना पण ना, जेवढी आपल्याला लागते तेवढी अशी नॉट काढून घ्यायची. कमी जास्त एक्स्ट्रा झालं तरी पाठीमागे आपण एक फुल करून म्हणलं ना, आपल्या जेवढं ब्लाऊजच्या मेजरमेंटच्या पाठीमागे नॉटला थोडंसं ठेवायचं आणि एक्स्ट्रा ते कट करून घेणार आहोत आपण. तो आपण नॉट करून घेतलेली आहे. तर आता आपण काय करू, एक्स्ट्रा असेल तर धागा आपण कट करूया, थोडासा ठेवायचा आणि एक्स्ट्रा साईडचा आपण कटिंग करून देऊया. ओके, बरोबर करून घेतलेले. आपण आता मधोमध करून घेऊया आणि कटिंग करून घेऊया. हे बघा मधोमध केलेलं आहे, कटिंग करून घेऊया आपल्याला इथून. हा बघा गोदडीचा धागा घेतलेला आहे आपण. बघा सुई घेताना मोठी घेतलेली आहे. आपण गोदडीला सुई वापरतो तीच, आणि धागा पण तोच घेतलेला आहे. ते गाठ देऊन घ्यायची आणि नॉट करायला घेऊया. बघा शिलाई केलेली बाजू आहे त्या साईडनं असं बरोबर आपल्याला नॉट काढायची आहे.
आपण तिथे व्यवस्थित पॅक करून घेऊया. तिथं का धाग्या ओढून घ्यायचा, अशी गाठ देऊन घ्यायची. गाठ देऊन झाली की का ही अशी सुई सुलट धरायची बरोबर, आणि अशी ह्याच्या आत बरोबर अशी आत घालायची व्यवस्थित एकसारखी. आणि अशी सुई बाहेर काढून घ्यायची. सुई ठेवताना बघा बरोबर सुलट ठेवलेली आहे, म्हणजे काय होईल, सुई सुलट ठेवल्यामुळे आपली सुईची टोक असत ना ते शिरणार नाहीत. नाही तर सुईचं टोक कसं होतं, कपड्यातनं बाहेर आलं कुठं धागा जरी अटकला का नाही की परत आपल्याला काढताना प्रॉब्लेम. त्यामुळे व्यवस्थित असं हलकं होका धरायचं, बाहेर काढून घ्यायचं. हे बघा बरोबर आपण काढून घेतलेलं आहे. साधी सोपी ट्रिक आहे बरं. काही नॉट काढण्याची बघा व्यवस्थित असं एक धरायचं एक टोक आणि असं बघा खेचायचं, बरोबर आपली नॉट एकसारखी निघणार आहे. बरोबर असं एकदम इझिली निघणार आहे, आणि एकदम सिल्क कपडा असल्यामुळे तर काही लगेच इझिलीच निघणार आहे. तर हो हे आपण नॉट बनवून घेतलेले बघा, दोन छान अशा नॉट बनवून घेतलेले, साडीला कॉम्बिनेशन अशा म्हणजे घेतलेले आहेत, म्हणजे ब्लाऊजला छान असं लुक येणार आहे. हे घेतलेले आहेत. आता इथं आपण अटॅच करणार आहोत. इथं एक्स्ट्रा जर आपल्या पाहिजे तेवढ्याशी हो का उंचीला ठेवायची, म्हणजे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी, आणि मग आपण छान असते एक लटकन म्हटलं ते करून घेऊया. चला आता पुढची स्टेप बघूया. आता बघा हा घेतलेला आहे आपण कॅनव्हास पुढचा आपण ब्लाऊजचा गळ्याचा आकार. तर आता बघायचं पहिला आपण हे काय करायला आहे असं का हे का ह्याच्यावर असं ठेवायचं. एका साईडने आपण ड्रॅफ्ट करून घेतलेला गळ्याचा आकार घेतलेला तसा, आणि बघा आपण गळा कटिंग केलेला नाही, हे असं का ड्रॅफ्ट करून घ्यायचं बरोबर. आहे बघा बरोबर का ड्रॅफ्ट करून घेतलेला आहे आपण. तर बघा हा आपण गळा बरोबर का करून घेतलेला आहे ड्रॅफ्ट आपण असा. आता बरोबर आपण हा असा स्टिच करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर का हे बरोबर का असं कॅनव्हास ठेवायचं. हे अस्तर घेतलेलं आहे बरोबर, अस्तर कॅनव्हास ठेवायचं पहिल्यांदा, आणि आपण जसा गळा आहे ना त्याच्यावर आपण शिलाई करून घेऊया. ह्या असं ठेवलेलं आहे मी, एक्स्ट्राच आपण कटिंग करून देणार आहोत. हे बरोबर का याच्यावर हा गळ्याचा का आपला आकार आहे, असंच बरोबर आपण करून घ्यायचं. आणि बरोबर ओकासच आपण याच्यावर शिलाई करून घेऊया. बरोबर व्यवस्थित होतं याच्यावर असं आकारानं गोल फिरवून द्यायचं. जसं आहे तसं आकार फिरून घ्यायचं, इकडे तिकडे जाऊन द्यायचं नाही. बरोबर आपलं आलं पाहिजे. बरोबर दोन्ही सम प्रमाणात आपण शिलाई करून घ्यायची, कमी जास्त सोडून घ्यायचं नाही. काही झाले नाही बरोबर आपलं
शिलाई करून. आता काय करायचं, थोडंसं इथं ठेवायचं साईडला. नेक्स्ट आता आपण कट करून देऊया. जरी तुम्हाला कॅनव्हास वापरायला डायरेक्ट केलं तर चालेल, कारण इथं सिल्क ब्लाऊज असं पुढून दिसून येणार आहे कॅनव्हास, किंवा कॅनव्हासची पट्टी तयार करून म्हटलं तरी करता येतं. ओके, बरोबर झाले. आता पुढच्या साईडला पण आपण जर कॅनव्हास आहे तर कट करून घेऊया बरोबर एकसारखं. बरोबर कटिंग करून घेतलं. इथं कोण्याच्या ठिकाणी का घेतलेलं आहे. परत ना आपण पुढे तुम्हाला सांगतोच कट वगैरे द्यायचं. हे बघा झालेलं आहे बरोबर, आपण घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर हो का, पहिला आपण अस्तरवर कॅनव्हास लावून घेतलेलं आहे, तर आपण नॉड लावून घेऊया आणि मग ब्लाऊजवर ठेवायचं. हो का, बरोबर हो का. इथं जिथं कोण आहे त्या कोण्यावर बरोबर हो का असं इथं ठेवायचं नॉड, आणि आपण स्टिच करून घेऊया. इथं ओके, बरोबर असं ठेवायचं. हे कोण्यावर असं ठेवलेलं आहे. ठेवताना बघा खालच्या साईडला अशी नॉड करून ठेवलेली आहे. हो का, अशी ठेवलेली नॉड म्हणजे बरोबर वरच्या साईडला नॉड जाणार आहे. इथं बघा पॅक करून घ्यायची. तसे ह्या साईडला पण लावून घ्यायची. ओके, बरोबर नॉड लावून घेतलेले आहेत. आता हे सरळ ठेवायचं ब्लाऊजची सरळ उलटी बाजू बघून घ्यायची. ओके, असं सरळ ठेवायचं बरोबर. आणि हे बघा ओके, असं ठेवायचं. ही नॉड बरोबर आहे अशीच ठेवायची. ओके, बरोबर गळ्यावर असं ठेवायचं, किंवा टाचणी लावून घेतली इकडे तिकडे सरकतं वाटलं तर टाचणी लावून घेतली तरी चालेल. हे बरोबर ओके व्यवस्थित असं ठेवायचं. आणि आपण इथं टाचणी 1-2 लावून घेऊया. किंवा का इथे एक आपण असं लावून घेऊया. बरोबर आपण लावून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावर शिलाई करून घेऊया. फक्त ही नॉड आहे ना बरोबर त्रिकोणावर ठेवून घ्यायची व्यवस्थित. बरोबर व्यवस्थित असं जुळवून ठेवायचं आणि ह्याच्यावर शिलाई करून घेऊया. आपण जशी शिलाई केली ना पहिले आपण तसं शिलाई याच्यावर आपण करून घ्यायची. बरोबर आहे असं कोण्यावर हे ठेवायचं आणि फिरून घ्यायचं. फक्त हे बघायचं का तुम्हाला सांगते, बरोबर मधोमध ह्या त्रिकोणावर आली पाहिजे. म्हणजे जो कोण आहे ना त्या कोण्यावर बरोबर आली पाहिजे. इकडे तिकडे बरोबर तसंच बरोबर जोडून घ्यायचं. ही पण नॉड बघा बरोबर अशी व्यवस्थित ठेवायची. घ्यायची. बरोबर ठेवलेलं आहे. अशी शिलाई करून घ्यायची. आता आपण काढून घेऊया लावलेली सुई. आता बघा बरोबर आले का बघून घ्यायचं. ओके, बरोबर आलेलं आहे आपलं, एकदम सेम आलेलं आहे. तर आपण आता गळा कटिंग करून घ्या. हे बघून घ्यायचं बरोबर. तुम्हाला दाखवते ओपन करून. हे बरोबर आपण नॉड इथं लावली गेलेली आहे. आता आपण गळा कटिंग करून घेऊया. हो का, बरोबर जिथं कोण आहेत ना त्या कोण्याला पण व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं.
व्यवस्थित इथं कोण्यावर थोडासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे बरोबर आपलं कोणे बाहेर निघते. हलकासा कट द्यायचा, जास्त पण कट द्यायचा नाही. बरोबर हो का, आपला हलकासा कट द्यायचा. हो का, असा कोण्याने कट देऊन घ्यायचा, म्हणजे काय होतं बरोबर आपलं कोणी निघते. शिलाई करून घेतलेली, पण एक प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे बघा, आपण काळजीपूर्वक एखादी गोष्ट केली नाही का नाही की असं काहीतरी होतं. माझ्या बरोबर का हे आतल्या साईडने एक्स्ट्राचा आपण कट करताना हे कपडा असं सुश असा आला, तर इथं मी माझ्याकडून गोल सर्कलमध्ये कट केलं ना, तर मी काय केलं सांगते तुम्हाला. गोल सर्कलमध्ये कटिंग झालं ना, तर मग जेवढं कटिंग झालंय तेवढाच भागासाठी कटिंग करून घेतला आणि इथं जॉईन दिलं सरळ पट्टीला, आणि खाली जरा उंचीला कमी पडतं म्हणून तिथं पण जॉईन दिलं बघा, आणि असं केलेलं आहे. तर हे असं बघा प्रॉब्लेम काहीच होतं. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची, म्हणजे बघा व्यवस्थित बाबा कपडा कुठे कट होणार नाही एवढं घ्यायचं काळजी करायचं. आता बघा पूर्ण असतं सगळ्या आतल्या साईडला पलटी करायचं बरोबर, आणि बघा कोणी अवकाशी बाहेर काढून घ्यायची. बघा बरोबर कोणा असा बाहेर काढून घ्यायचा. हा बघा कोणा आलेला आहे, हे आपण नडचा असंच कोणा बाहेर काढून घ्यायचा. हे बघ व्यवस्थित कोणा बाहेर काढून घ्यायचा, सगळा अस्तर आतल्या साईडला सारायचा, आणि बरोबर ह्याच्यानं काय शिलाई करून घेऊया आपण. बरोबर जसं आहे कोणा त्याच्यावर व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची. बघा बरोबर व्यवस्थित असं सगळं अस्तर आतल्या साईडला घालवायचा, आणि ब्लाऊज बाहेरच्या साईडला शिलाई करायची गोल गळ्यानं. तशी नॉडी करून घ्यायची, म्हणजे बरोबर आपलं कोणा व्यवस्थित येणार आहे. बरोबर शिलाई व्यवस्थित करून घ्यायची. हे असं बघा का ब्लाऊज सरकवून घ्यायचं. अस्तर ब्लाऊज व्यवस्थित जोडून घेऊया. हे बघा बरोबर झालेलं आहे. आपण एक्स्ट्रा कट करून घेऊया. बरोबर झालेलं बघा, भारी वाटते की नाही. छान असं गळा मस्तपैकी झाले बघा, नॉड वगैरे भारी झालेलं आहे तसं छान असं. तर आपण दुसरा पार्ट इथं जोडून घेऊया. हो सरळ सरळ ब्लाऊज ठेवायचं, सुरेल बाजू वरच्या साईडला करायची. आणि हो का काय होतं, कटोरी पार्ट असो किंवा प्रिन्स पार्ट असो एका साईडला जातो. त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा का असं समोरासमोर मांड घ्यायचं, म्हणजे आपलं एका साईडला जात नाही, बरोबर आपलं एकसारखं येतं. तर आपण हे आता व्यवस्थित जोडून घेऊया, ब्लाऊजवर अस्तर जोडून घेऊया. हे बघा दोन्ही जोडून घेतलेले आहेत, आणि एक्स्ट्रा साईडचे कट करून घेतले बघा, बरोबर समोर समोर आलेलं आहे. तर आता काय करा, आपण हे जोडून घेऊया. हा बघा पार्ट घेतलेला आहे आपण, बरोबर सरळ सरळ घेतलेलं आहे. तर आता बघून घ्यायचं, हा बरोबर आकार हो का व्यवस्थित असा आपण ठेवून बघायचा. हा बरोबर असं ठेवायचा, आणि आपण ह्याला जोडून घेऊया व्यवस्थित एकसारखा. हे बरोबर हो का, जसं आहे तसं व्यवस्थित असं एकसारखं जोडून घ्यायचं. हा बघा, हा
जास्त वाटतोय आणि हा कमी वाटतोय, तर हा जरा असं ना तू जरा खेचून घ्यायचा बरोबर असं, म्हणजे व्यवस्थित आपला जोडला जातो. तुम्हाला दाखवते बघा, बरोबर आपण जोडून घेतलेला आहे की नाही एकसारखा. आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते शिलाई करून. परत एकदा शिलाई करून घ्यायची डबल. ते जास्त धागेवर निघते वाटल्यानंतर तुम्ही या साईडनं ओरलट करा किंवा त्याच्यावरनं एकदम बारीक शिलाई करून घ्या. बरोबर घेतलेला आहे. तसा दुसरा पार्ट ह्या साईडचा आपण जोडून घेऊया बरोबर. हा पण बरोबर असं ठेवून बघायचा आणि जोडून घेऊया आपण. कुठला जर जास्त कमी वाटते ना, जर एखादा पार्ट जास्त असेल तर जराशी दुसरा कमी आहे तो जरा नॉर्मल खेचून घ्यायचा. जास्त पण खेचायचं नाही, पण नॉर्मल आपलं म्हणजे बरोबर आपलं दोन्ही व्यवस्थित येतं. बरोबर जोडून घेतलेलं आहे. आपण पुन्हा एकदा शिलाई करून घेऊया त्याच्यावरनं. आपण शिलाई करून घेतलेली तुम्हाला दाखवते. बरोबर आलेलं आहे आपलं, दोन्ही एकसारखं पार्ट आलेलं आहेत. तुम्हाला दाखवते सरळ करून. बघा खालच्या साईडने एक लेवल आहे का बघून घेऊया. खालीवर असेल तर एक लेवल करायचं आणि कमरपट्टी लावून घेऊया. ही बरोबर व्यवस्थित असं आपण जुळवून धरूया. खालीवर आहे ते एक लेवल असं करून घ्यायचं बरोबर. इथला मधला पण पार्ट थोडंसं वाटतं बरोबर एक लेवल करून घ्यायचं, म्हणजे आपलं एक लेवल झाले. तर आता आपण कमरपट्टी लावून घेऊया. का बरोबर सरळ बाजू ठेवायची. फक्त हे एक लेवल बघून घ्यायचं कमी जास्त आहे का, आणि सरळ पट्टी व्यवस्थित अशी ठेवायची. दोन्ही साईडला थोडं अंतर ठेवायचं आणि बरोबर जोडून घ्यायची सरळ एक लेवलमध्ये. ताक शिलाई घेऊन घ्या. ताक शिलाई देताना बघा बरोबर आस्तरच्या साईडला पट्टीच्या साईडला सरायचं आणि ताक शिलाई देऊन घ्यायची. आहे अशी बेल्ट ठेवला तर चालेल किंवा पट्टी फुल केली तर मी आहे असंच ठेवणार आहे. ह्याच्यानं आपण शिलाई करून घेऊया. व्यवस्थित पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची, सरकून घ्यायची, म्हणजे बाहेरच्या साईडला दिसत नाही. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी लावली तरी चालेल. मोठी बारीक पाहिजे अशी, त्याला मोठवरचं तुम्ही फोल्ड केलं तरी चालेल. हे बघा कटिंग करून घेतलेले मस्तपैकी छान असं झालंय का नाही बघा. भारी कसं वाटतंय, भारी वाटतंय की नाही. युनिक छान असं वेगळं काही तर आपण केलेलं आहे. म्हणजे काय होतं तेच ब्लाऊज डिझाईन आपल्या शिवून कंटाळा असं, चला म्हणजे युनिक काही तर करूया. पण बघा पुढच्या साईडने पण छान असं आलेलं आहे व्यवस्थित मस्त. हे नॉड आलेलं आहे आपल्याला. नॉड बघा बरोबर आपलं पाठीमागच्या साईडला लावा येणार आहे. आता तुम्हाला बघा जेवढी पाहिजे जेवढी नॉड ठेवायची आणि कटिंग करायची आणि इथं एक छान असं फुल करून घ्या तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि बघा फ्रंट पार्ट तर मी स्टिच कसं करायला सांगितलेलं पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्ट सांगेन. बाबा बॅक पार्टला आपल्याला हुकं लावायचे आहेत ना, तर हुकं कशी लावायची सांगेल. किंवा जरी तुम्हाला बॅक पार्टला जरी नसेल ना हुकं लावायची, फ्रंट पार्टला हुकं लावायचं असेल ना, तर पूर्ण असं तयारी करून घेताना फक्त इथं पुढं मधल्या साईडच्या बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथून कटिंग करून तुम्ही इथं पण हुकपट्टी किंवा आयपट्टी लावून घेऊ शकता. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा.
आणि ह्याचा व्हिडिओ पण मी पहिला अपलोड केले, तुम्ही कटिंग बघून घेऊ शकता. तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल ना पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.